महाराष्ट्र दिनाच्या शुभ पर्वावर अमरावती जिल्ह्यातील अळणगाव पुनर्वसन येथे ग्रामपंचायतीच्या लोकार्पण सोहळ्याचा भव्य कार्यक्रम पार पडला। बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रवी राणा यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। कार्यक्रमात ध्वजारोहणापासून साहित्य वाटपापर्यंत अनेक उपक्रम राबविण्यात आले। पाहूया आमचे प्रतिनिधी धनराज खर्चान यांचा हा स्पेशल रिपोर्ट। अमरावती जिल्ह्यातील मौजा कठोरा येथील अळणगाव पुनर्वसन गावात महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 66व्या वर्धापन दिनानिमित्त ग्रामपंचायतीच्या नव्या इमारतीचे लोकार्पण 1 मे रोजी संपन्न झाले। बडनेरा विधानसभेचे आमदार रवी राणा यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यानंतर जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा आणि आरोग्य उपकेंद्र अळणगाव यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले। तसेच गावातील नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देत ओल्या व सुका कचऱ्यांच्या कुंड्यांचे वाटप करण्यात आले। गावाच्या विकासासाठी आवश्यक अशा अनेक योजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला। या कार्यक्रमात आमदार रवी राणा यांनी गावकऱ्यांना दिलासा देत सांगितले की पुनर्वसित गावातील रखडलेली सर्व कामे लवकर पूर्ण करण्यात येईल आणि पुनर्वसन क्षेत्र हे दर्जेदार बनवण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल। या कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष मंगेश इंगोले, सरपंच गौतम खंडारे, उपसरपंच शंकर तायडे, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक वृंद, आरोग्य उपकेंद्रातील कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या परिसरामध्ये या गावचे सरपंच गौतम खंडारे ज्यांनी आणि आमचे मंगेश भाऊ इंगोले यांच्या सगळ्यांच्या पुढाकाराने खऱ्या अर्थाने इथे अनेक या ठिकाणी वाटप होत आहे, त्याबद्दल त्यांच्या शुभेच्छा देतो। आणि इथे खऱ्या अर्थानं आज सगळेच आपले गावकरी आहे, अनेक वेगवेगळ्या शाळेचे मुख्याध्यापक आहे, शिक्षक आहे, पुनर्वसनच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या ठिकाणी परिसर चांगला आहे। या पुनर्वसनमध्ये मोठ्या प्रमाणात ज्या सुविधा आहेत त्या आणखी चांगल्या कशा करतील ते आपण करणारच आहे। पण बेघर कुटुंब जे आहे त्या सगळ्या लोकांना प्लॉट मिळाले पाहिजे, याच्या संदर्भात लवकरच मी मंत्रालयामध्ये मीटिंग घेणार आहे। कलेक्टरकडे अनेक मिटिंगा घेतल्या। ज्या लोकांना प्लॉट मिळाले नाही, बेघर आहे, अतिक्रमणमध्ये आहे, त्या सगळ्या लोकांना समावेश करण्यासाठी, पात्र करण्यासाठी आम्ही युद्ध पातळीवर याच्यात कामं लागलेलं आहे। मला असं वाटते सगळ्यांना आपले प्लॉट मिळाले पाहिजे। पुनर्वसनमध्ये जेवढे गावातले बेघर वगैरे सगळे लोक त्यांनी प्लॉट मिळून ते राहायला गेले पाहिजे, त्यांचं हक्काचं घर झालं पाहिजे। यासाठी पूर्ण वरच्या लेवलवर मुख्यमंत्र्यापर्यंत जाऊन ते काम आपण करून आणणार, म्हणून त्याच्यामुळे काही चिंता करायची नाही। आणि राहिली गोष्ट याची की आज पुनर्वसनचे अर्धवट कामं जे पडले ते सुद्धा पूर्ण करायचे। आज तुम्हाला माहीत आहे की सानुग्रह अनुदानाच्या माध्यमातून गौतम खंडारेंनी आणि मंगेश भाऊ इंगोलेंनी जवळपास हजारोला फॉलोअप करून आपण सानुग्रह अनुदान 832 कोटी रुपये पूर्ण विदर्भाला मिळून दिले। अशा प्रकारच्या विकासात्मक उपक्रमामुळे गाव पातळीवर नवचैतन्य निर्माण होते। ग्रामपंचायत ही गावाचा कणा असते आणि तिचे बळकट होणे म्हणजे गावाचा सर्वांगीण विकास। अळणगाव पुनर्वसनातील या लोकार्पण सोहळ्याने ग्रामीण भागात सकारात्मक ऊर्जा संचारली आहेत। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज।